आपण रक्तस्राव नियंत्रण यावर पूर्ण नोट्स घेणार आहोत, जे आरोग्यसेवक, सेविका, ANM, GNM यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहेत. जसे की महानगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व एक्झामसाठी हे खूप उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करू आजच्या टॉपिकला. रक्तस्राव नियंत्रण. रक्तस्राव म्हणजे काय? शरीरातील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे रक्त बाहेर येणे यालाच रक्तस्राव, ब्लिडिंग, हॅमरेज म्हणतात. अपघात, जखम, फ्रॅक्चर, शस्त्रक्रिया, अंतर्गत रोग यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. रक्तस्रावाचे प्रकार. टाइप्स ऑफ ब्लिडिंग. धमनी रक्तस्राव वैशिष्ट्ये बघा. रक्त तेज लाल असते धमनीमधलं बरं का. त्यानंतर फवाऱ्यासारखे बाहेर येते, तर एकदम कट लागला किंवा काही झालं तर एकदम फवाऱ्यासारखं बाहेर येते स्पीडनं. सर्वात धोकादायक हा रक्तस्राव असतो, कारण मोठी जखम, खोल कापणे आणि अपघात. त्यानंतर शिराचे रक्तस्राव बघा. गडद लाल रंग असतो, सतत वाहते, धमनीपेक्षा कमी वेगाने वाहते. हे धमनी जास्त स्पीडनं वाहते आणि शिराचं रक्त हे कमी वेगाने वाहते. त्यानंतर बघा केशवाहिनी रक्तस्राव. वैशिष्ट्ये. हळूहळू झिरपते, लहान जखमेत दिसते, सामान्यतः स्वतः थांबते. रक्तस्रावाचे वर्गीकरण. बाह्य रक्तस्राव. जखमेतून रक्त बाहेर दिसते, उदाहरणार्थ कापणे, अपघात, फ्रॅक्चर. 2 नंबरचं बघा अंतर्गत रक्तस्राव. रक्त शरीराच्या आत साठते. लक्षणे बघा. चक्कर येणे, पोटदुखी, त्वचा फिकट, रक्तदाब कमी, नाडी वेगाने वाहते, म्हणजे वेगाने चालते. त्यानंतर 4 नंबरचे बघा रक्तस्रावाची नियंत्रण लक्षणे. जखमेतून रक्त येणे, त्वचा फिकट, थंड, नाडी वेगाने, चक्कर येणे, कमजोरी, रक्तदाब कमी होणे, शॉक येणे. त्यानंतर 5 नंबरचं रक्तस्राव नियंत्रणाचे प्रथम उपचार. पहिले बघा डायरेक्ट प्रेशर देणे, म्हणजे थेट दाब देणे. सर्वात महत्त्वाची पद्धत. स्टेप्स. जखमेवर स्वच्छ कापड गॉज ठेवणे आणि जोरात दाब द्यावा. काही मिनिटे दाब कायम ठेवावा. गरज वाटल्यास बँडेज बांधावे. त्यानंतर बघा एलिव्हेशन. जखमी भाग उंच ठेवणे. जखमी भाग हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवावा. रक्तप्रवाह कमी होतो, उदाहरणार्थ हात, पाय जखम असल्यास उचलून ठेवणे. त्यानंतर प्रेशर पॉईंट टेक्निक. विशिष्ट धमनीवर दाब देऊन रक्तस्राव कमी करणे, उदाहरणार्थ ब्रॅचियल अर्टरी हाताची आणि फिमोरल अर्टरी पायाची. आणि टर्निकेट. फार गंभीर रक्तस्राव वापरतात म्हणजे खूप जास्त रक्तस्राव झाला तेव्हा टर्निकेट वापरतात. कसे वापरावे? जखमेच्या वरच्या भागात बांधावे, खूप घट्ट बांधावे, वेळ नोंद करावी. आणि जेव्हा आपण बांधतो तेव्हाची वेळ नोंद करावी. आणि जास्त वेळ ठेवल्यास ऊतिकांचे नुकसान, टिश्यू डॅमेज होऊ शकतात, त्यामुळे जास्त वेळ ठेवू शकत नाही आपण याला. त्यानंतर नाकातून रक्तस्राव. रुग्णाला बसवावे, डोके पुढे झुकवावे, नाक 10 मिनिटे दाबावे, थंड पट्टी लावावी, डोके मागे झुकवू नये. रक्तस्रावामुळे होणारा शॉक, हॅमरेज स्ट्रोक. जेव्हा शरीरातील जास्त रक्त गमावले जाते. लक्षणे. त्वचा फिकट, घाम येणे, नाडी वेगाने, श्वास वेगाने, बेशुद्ध अवस्था. उपचार. रुग्णाला झोपवावे, पाय उंच ठेवावे, रक्तस्राव थांबवावा, त्वरित रुग्णालयात पाठवावे. आरोग्यसेवक ANM साठी महत्त्वाचे पॉईंट. सर्वात प्रभावी पद्धत डायरेक्ट प्रेशर. धमनी रक्तस्राव सर्वात धोकादायक. टर्निकेट फक्त गंभीर परिस्थितीत. जास्त रक्तस्राव, शॉक, एपिक्झायटिक्समध्ये डोके खूप पुढे झुकवावे. एक्झामसाठी इम्पॉर्टंट पॉईंट बघा. रक्तस्रावाला इंग्रजीत हॅमरेज असे म्हणतात. धमनीचे रक्त तेज लाल असते, शिरा रक्त गडद लाल असते. सर्वात प्रभावी प्रथम उपचार डायरेक्ट प्रेशर आणि नाकातून रक्तस्राव झाल्यास एपिझॅटायटिक्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.